लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्याला असं पार्थसाठी खिचडी बनवताना बघितल्यावरती मालिनी त्यांना खूप छान वाटतं। त्या काव्याला म्हणतात की काव्या मी तुला एक विचारू का, तू पार्थच्या प्रेमात तर नाही पडलीस ना। तेव्हा काव्या थोडा वेळ शांत होते आणि मालिनी त्यांना म्हणते काकू खूप चांगला आहे तुमचा मुलगा, अगदी कोणतीही मुलगी सहज त्यांच्या प्रेमात पडेल असा, पण मी नाही प्रेमात पडली त्यांच्या अजून। मालिनीताई म्हणतात मग हे सगळं काय आहे। तेव्हा काव्या म्हणते की हो मला मान्य आहे, तरी मी हे सगळे एफर्ट्स का घेते। काकू गेला 1 महिना खूप त्रास झालाय त्यांना माझ्यामुळे, माझं वागणं, माझं बोलणं, माझी चिडचिड यामुळे खूप मनस्ताप झालाय त्यांना या सगळ्या गोष्टींचा। त्यामुळे मला आता कळालं आहे की माझ्याकडून अशा काहीतरी गोष्टी घडल्या पाहिजेत ज्याच्यातून त्यांना आनंद मिळेल, ते खुश होतील, म्हणून हा छोटासा प्रयत्न। म्हणजे तुम्हाला जे वाटतंय ना ते प्रेम वगैरे तसं काहीच नाहीये काकू। तेव्हा मालिनीताई म्हणतात की हरकत नाही, हा तुझा स्वभाव मला खूप आवडतो काव्या, स्पष्ट बोलण्याचा। मी जितक्या स्पष्टपणे तुला विचारलं तितक्या स्पष्टपणाने तू उत्तरही दिलं, खूप छान वाटलं। त्या तिला म्हणतात की हरकत नाही, तू अजूनही पार्थच्या प्रेमात पडली नाहीस, कारण की तुमचं लग्न अशा परिस्थितीमध्ये झालं की तुम्हाला दोघांनाही एकमेकांना ओळखून घ्यायला खूप वेळ लागेल। पण माझं तर असंच मत आहे की आता लग्न झालंय आणि लग्नानंतर होईलच की प्रेम। तेव्हा काव्या मालिनीताई यांच्याकडे बघायला लागते। मालिनीताई म्हणतात की फक्त माझं मत आहे आणि मी देवाजवळ रोज हीच प्रार्थना करते, तुमचा आणि जीवा नंदिनीचा संसार मार्गी लागू देत, तुमचं सगळं नीट होऊ देत। देवाकडे मी तेवढंच एक मागते, दुसरं काहीच नाही, आणि मला खात्री आहे की देव कधी ना कधी माझं ऐकेलच। मालिनीताईंच्या तोंडातून हे सगळं ऐकून काव्याला स्वतःलाच वाटत असतं मालिनीताई यांना किती आशा लागली आहे आपल्यापासून, आणि आपलं नातं तर आता तुटण्याच्या मार्गावरती आहे। मालिनीताई म्हणतात तू काळजी करू नकोस, त्या म्हणतात तुझं आता आवरून घे, बाकीचं मी सगळं बघते आणि ही खिचडी डब्यामध्ये पॅक करून ठेवते। मग काव्या तयार व्हायला रूम मध्ये जाते। तर आता इकडे आनंद निवासमध्ये नंदिनीचे जे गेस्ट येणार असतात ते आलेले असतात आणि ती त्यांचं स्वागत खूप छान प्रकारे करते। ते गेस्ट नंदिनीवरती खूप खुश होतात आणि तिला म्हणतात की तुम्ही सगळं खूप छान असं हँडल केलं आहे आणि तुम्हाला जो आम्ही फंड दिला आहे ना त्याचा तुम्ही अगदी व्यवस्थितपणे उपयोग केला आहे आणि त्याचा हिशोब ठेवला आहे, आम्ही खरंच तुमच्यापासून खूप इम्प्रेस झालो आहे। नंतर ते गेस्ट नंदिनीला म्हणतात पुढचं डोनेशन देण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कागदावर जी योजना दाखवत आहात ती मोठी आहे, त्या मानाने तुमचा स्टाफ हा कमी आहे, तुम्हाला जमणार आहे का हे सगळं। तेव्हा नंदिनी आणि त्यांचा आनंद निवास मधला स्टाफ सगळेजणच टेन्शन मध्ये येतात, पण त्याच वेळेला एंट्री होते जीवाची आणि जीवा मोठ्याने बोलतो का नाही जमणार सर। जीवाला तिथे बघून नंदिनीला शॉकत बसतो आणि ते गेस्ट सुद्धा विचार करतात की हा कोण आहे जो नंदिनी बद्दल एवढा बोलतो आहे। तर आता दुसरीकडे काव्या खिचडी घेऊन पार्थच्या ऑफिसमध्ये आलेली असते। ती लिफ्ट मधून जाण्यासाठी थांबते पण लिफ्ट काही लवकरच येत नसते। तर आता रम्या ही पार्थच्या केबिन मध्ये जाते आणि त्याला म्हणते की चल पार्थ आपण निघूयात, आपल्याला लंच करायला जायचं आहे ना। तेव्हा मग पार्थ आणि रम्या हे लंच करण्यासाठी तिथून निघतात। पुढे गेल्याच्या नंतर पार्थला आठवतं की त्याचा मोबाईल हा केबिन मध्येच राहिला आहे, तर तो रम्याला सांगतो की तू पुढे हो, मी मोबाईल घेऊन आलोच, आणि मग तो मोबाईल घ्यायला केबिन मध्ये जातो। तर आता इकडे आनंद निवास मध्ये मस्त हिरो सारखी जीवाची एंट्री झालेली असते। नंदिनी जीवाकडे बघतच राहते। त्या पाहुण्यांच्या समोर जीवाला काय बोलावे हेच तिला कळत नाही आणि ते पाहुणे नंदिनीला म्हणतात की आय एम सॉरी, पण हे कोण आहेत। पण नंदिनी काही बोलणार याच्या अगोदरच जीवा म्हणतो सर मी कोण आहे हे महत्वाचं नाहीये, नंदिनी मॅम कोण आहेत आणि त्या काय करतात हे महत्वाचं आहे। आणि सर तुम्ही यांच्या स्टाफच्या साईज वरती जाऊ नका, यांचा स्टाफ एवढा डेडिकेट आहे ना, कितीही कमी वेळात ते कोणतेही काम वेळेच्या आधी सुद्धा पूर्ण करू शकतात, कारण की नंदिनी मॅमने त्यांच्या स्टाफला अत्यंत प्रेमाने आणि समजावून ट्रेन केलं आहे। नंदिनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न करते पण ते पाहुणे म्हणतात की प्लीज यांना बोलू द्यात। तेव्हा जीवा म्हणतो की थँक्यू सर। काय आहे ना, नंदिनी मॅमला त्यांचं कौतुक केलेलं फार आवडत नाही, पण मी तुम्हाला सांगू शकतो की आनंद निवास हा फक्त आनंद निवास नाहीये, तर इथली माणसं सुद्धा आनंदी आहेत आणि त्यांच्या आनंदी चेहऱ्यामागे नंदिनी आहे। नंदिनी आता जीवाला गप्प करण्याचा खूप प्रयत्न करते पण जीवा नंदिनीला काही बोलूनच देत नाही। जीवा लगेच म्हणतो की मी जेव्हा जेव्हा या आनंद निवास मध्ये आलोय ना तेव्हा तेव्हा मला इथे सगळेजण सुखी आणि समाधानी दिसतात आणि याचं सगळं क्रेडिट जातं नंदिनी मॅमला, कारण की त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं असतं। हा आता कधी कधी त्या माणसांवरती रागवतही असतील, म्हणजे त्यांच्या स्टाफवरती, पण जेव्हा क्रेडिट घेण्याची वेळ येते ना तेव्हा ते स्टाफलाच पुढे करतात।
तो म्हणतो म्हणून सांगतो सर, या आनंद निवासमध्ये म्हातारी माणसं, लहान मुलं या सगळ्यांची इथे काळजी घेतली जाते. म्हणजे कुणाचे घरचे प्रॉब्लेम्स असतील, कुणाचे शिक्षणाचे प्रॉब्लेम्स असतील, कुणाचे लग्नाचे प्रॉब्लेम्स असतील, या सगळ्यांची काळजी इथे घेतली जाते. आणि या सगळ्याचा विचार अगेन नंदिनी मॅडम करतात. जीवा नंदिनीचं कौतुक करायचं थांबवतच नसतो. जीवाच्या अशा बोलण्यामुळे ते गेट्स सुद्धा नंदिनीवरती खूप इम्प्रेस होतात. तर आता जीवा त्यांना म्हणतो की तुम्हाला म्हणून सांगतो सर, आजकालच्या जगात माणसांना खुश करणं खूप सोपं असतं, पण सुखी ठेवणं कठीण असतं. तेव्हा ते वाक्य बोलल्यावरती नंदिनीला आठवतं की ती जीवाला हेच म्हणाली होती की माणसांना कसं खुश ठेवायचं हे तुम्हाला कळतही असेल, पण खुश ठेवण्यापेक्षा सुखी ठेवणं खूप कठीण आहे. तर आता दुसरीकडे दाखवतात ऑफिसमध्ये काव्या लिफ्टची वाट बघून बघून वैतागलेली असते आणि मग ती जिन्यांनी पारच्या केबिनमध्ये जायला लागते. पण ज्या लिफ्टमध्ये रम्या गेलेली असते ती लिफ्ट अर्ध्यामध्ये गेल्याच्या नंतर लिफ्ट बंद होते आणि रम्या लिफ्टमध्ये अडकते. तर आता इकडे आनंद निवासमध्ये गेस्ट जीवाला म्हणतात की अहो दिसते ना, तुम्ही जे सांगताय ते आम्हाला स्पष्टपणे दिसतंय. ते नंदिनीला म्हणतात की मिसेस नंदिनी, तुमचा आनंद निवास बघून आम्हाला तशीच फिलिंग आली, तसंच हे सगळं सांगत होते आणि हे जेन्युइन आहे हे यांच्या बोलण्यातनं सिद्ध झालं. तेव्हा गेस्ट म्हणतात की इतकं आनंदानं, इतकं भरभरून सांगत होते की जसं त्यांचा आनंद निवासी इमोशनली अटॅच आहेत. जीवा लगेच म्हणतो की हो आहे ना. तो नंदिनीकडे बघत म्हणतो तसंच काहीसं आहे. ते गेस्ट म्हणतात की तसंच काहीसं म्हणजे? तेव्हा नंदिनी पटकन म्हणते काही नाही सर, ते असंच, पण तुम्हाला अजून काही गोष्टी डिटेल्समध्ये बघायच्या आहेत का? तेव्हा ते गेस्ट म्हणतात की नाही, त्याची काहीच गरज नाहीये. खरेपणा तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात दिसतोय, पण काळजी करू नका, इथून जाण्याच्या अगोदर आधीपेक्षा जास्त अमाऊंटचा चेक आम्ही डोनेशन म्हणून तुम्हाला देऊन जाऊ. हे ऐकल्यावरती सगळेच खुश होतात आणि सगळा स्टाफ टाळ्या वाजवायला लागतो. नंदिनी तर खूप खुश होते. नंदिनी त्यांना हात जोडून म्हणते की सर खरंच खूप थँक्यू, आम्ही सगळेजण तुमचे कायम ऋणी राहू. नंदिनी त्यांना म्हणते की सर तुम्हाला खरंच माहिती नाहीये, पण तुम्ही खरंच खूप मोठं काम करताय. तुम्ही आमच्या सगळ्यांचं कौतुक केलं हे खरं आहे, पण हे सगळं काही आम्ही करू शकतो ना हे फक्त तुमच्यासारख्या लोकांमुळेच, ज्यांना गरिबांविषयी, गरजूंविषयी आपुलकी आहे, काळजी आहे. खरंच थँक्यू सर. ते पाहुणे म्हणतात की हो, कारण की आनंदी राहायचा हक्क सर्वांनाच आहे. तेव्हा नंदिनी म्हणते आता तुमचा पाहुणचार करण्याची संधी आम्हाला द्या, इथे बाजूला कॅन्टीन आहे, आपण काहीतरी खाऊयात. ते गेस्ट म्हणतात की नाही, कॅन्टीन मध्ये खायचं असेल तर आम्ही येणार नाही. हे बोलल्यावरती नंदिनीला थोडंसं टेन्शन येतं. तेव्हा नंदिनी त्यांना म्हणते की सॉरी, मला कळलं नाही, म्हणजे आम्ही कॅन्टीन मध्ये तुमची उत्तम सोय केली आहे आणि आम्ही सर्व हायजीन वगैरे एकदम व्यवस्थित मेंटेन करतो. तेव्हा ते गेस्ट म्हणतात की डोंट माइंड, पण मला ना रोड साईड चाट खायचा खूप मन आहे. हे ऐकल्यावरती नंदिनीचं टेन्शन थोडंसं कमी होतं. ती म्हणते अच्छा असं आहे का, तुम्हालाच काय, सगळ्यांनाच चाट खूप आवडते. तेव्हा जीवा म्हणतो की तुम्हालाच काय, मला सुद्धा चाट खूप आवडते. ती गेस्ट म्हणते की हो, चाट सगळ्यांनाच आवडतो, पण मला थोडासा जास्त आवडतो. आणि आता सध्या तर पावसाळ्यामध्ये चाट खाणं थोडं रिस्की आहे, कारण की पुढच्या वीक मध्ये आमची रिटर्न फ्लाईट सुद्धा आहे. तब्येत बिघडायला नको, पण मला ना खूप इच्छा झाली आहे. तेव्हा जीवा म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला घरच्यासारखं स्वच्छ आणि चटपटीत चाट इथेच खायला मिळाला तर, आणि ते सुद्धा हायजीन. ती गेस्ट म्हणते इथे आणि हायजीन चाट ते कसं मिळणार? जीवा म्हणतो की मिळणार, आणि त्यांनी जे सामान आणलं असतं ते हातात घेऊन म्हणतो सगळं इथेच मिळणार. तर आता दुसरीकडे दाखवतात रम्या लिफ्टमध्ये अडकल्यामुळे खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. ती पार्थला फोन करते पण लिफ्टमध्ये नेटवर्क येत नाही, त्यामुळे आता रम्या चांगलीच घाबरलेली असते. तिला तर आता पार्थ सोबत लंचलाही जाता येणार नाही आणि लिफ्टमध्येच अडकून राहावं लागेल. तर आता पार्थ केबिनमध्ये असताना त्याला एका क्लायंटचा कॉन्फरन्ससाठी कॉल येतो. तेव्हा पार्थ म्हणतो की फक्त तुम्ही 5 मिनिटं वेट करा, आम्ही लगेचच कॉन्फरन्सवरती येतो. मग पार्थ रम्याला फोन करतो पण तिचा फोन काही लागत नाही, म्हणून तो रम्याला मेसेज करतो. पार्थ मेसेज करत असतानाच काव्या केबिनचा दरवाजा उघडून आतमध्ये येते. पार्थला वाटतं की रम्या चाली. तो म्हणतो की हो रम्या ये, पण ती रम्या नसून काव्या असते. काव्याला तिथे असं बघून पार्थ तिच्याकडे बघतच राहतो. काव्या ही खूपच सुंदर दिसत असते आणि पार्थचे डोळे तिच्यावरनं हटतच नाही. पार्थ हा तिच्याकडे कंटिन्यू बघत असतो आणि जेव्हा हे काव्याच्या लक्षात येतं तेव्हा काव्या पार्थकडे बघते आणि मग पार्थ दुसरीकडे नजर करतो. पार्थ म्हणतो की तुम्ही इथं कसं काय? तेव्हा काव्या म्हणते की तुम्ही आज घरातून डब्बा न घेताच आला, त्यामुळे तुमच्यासाठी स्पेशल आवडीची साबुदाण्याची खिचडी घेऊन आली आहे. मग पार्थलाही आठवतं की लास्ट टाइम काव्या त्याला खिचडी घेऊन आली होती, पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती आणि आताची वेगळी आहे. तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.